चला वेळ कमी घ्या. पंचांचा ग्रीन सिग्नल सामन्याला सुरुवात. अलंकार तांडेल गोलंदाजी मार्क वरती. प्रितेश यांच्यासाठी टाकलेला हा बॉल फटका अप्रतिम आहे. बॉल चालला 2 बाउन्स सीमा पार. रन्स मिळतात 4. येतोय चौकार. पहिल्या बॉलवरती चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला देखील स्ट्रोक चांगला. बॉल हवेत. फिल्डर बॉलच्या मागे धावतायत परंतु थोडेसे कमी पडले. कुणाल यांची अभय आपल्याला पाहायला मिळाले. बॅकअपला चांगली फिल्डिंग त्यांची झाली आणि इथून मात्र 2 धावा पूर्ण होत आहेत. सन्माननीय राकेश दादा पाटील साहेबांचे या व्यासपीठावरती शुभागमन. सरचे स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. वेलकम. चला वेळ प्लीज वेळ कमी प्रमाणामध्ये घ्यायचा आहे. विकेट काढण्याचा प्रयत्न. फटका फसला. बॉल हवेत. पकडला जातोय झेल. बॅटर बाद. पहिला झटका. प्रितेश मिरकुटे बॅक टू द पॅव्हेलियन. या वेळेला देखील बॅटमॅन शॉट मारण्याचा प्रयत्न झाला परंतु थोडंसं अपयश मिळालं आणि डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला देखील विकेट करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत. मिस फिल्डिंग झाली. बॉल चालला 1 बाउन्स सीमा पार. रन्स मिळतात 4. या षटकातील येतोय हा दुसरा चौकार. मिस फिल्डिंगच्या माध्यमातून हा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. एक ओव्हरचा खेळ संपला आणि 1 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 10 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 10 रन्स.
यावेळेला देखील विकेट करण्याचा प्रयत्न तिथे विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल जाऊन विसावतो. डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळाली. अजून 3 बॉल या षटकातील बाकी आहेत. विकेट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा लाईन मिस केली आणि डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. या वेळेला देखील डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. लगातारचा तिसरा बॉल डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. जबरदस्त गोलंदाजी साकारत असताना गोलंदाज एक सोप्पा झेल इथून मात्र सोडलाय. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न दाखवला आणि दुसरी धाव घेत असताना बॅटर राकेश इथून बाद झालाय. चौदा धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण बघतोय. 2 षटकांचा खेळ संपला आणि धावफलकावरती 14 धावा. अजूनही 12 बॉल बाकी आहेत. पाहूया आता या 12 बॉल मध्ये किती धावा जमवल्या जातील. ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो आहे. विनोद गोलंदाजी मार्क वरती आलेत. या वेळेला देखील तिथे एक धाव कंप्लीट झाली आणि एकाच धावेवरती इथून मात्र बॅटरला संयम दाखवावा लागतोय. इनफिल्डच्या वरनं हा फटका सजवला. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न दाखवला जातो आणि दुसरी धाव सुद्धा आता पूर्ण होतीये. 17 धावा धावफलकावरती. स्ट्रोक चांगला फिल्डर आहेत. मिस फिल्डिंग झाली आणि त्यानंतर बॉल चाललाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. रन्स मिळतात 4. येतो हा चौकार.
3 बॉल अजूनही बाकी आहेत. पाहूया आता या 3 बॉल मध्ये किती धावा जमवल्या जातील. धावफलकावरती रन जर का आपण बघितले तर आतापर्यंत धावा आपल्याला पाहायला मिळतात. 21 धावा आपल्याला पाहायला मिळतात. बावीस धावा. शेवटचा बॉल, या षटकातील शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. विकेट काढण्याचा प्रयत्न, बॉल हवेत. ओ, इथे कॅच ड्रॉप झाली आणि त्यानंतर एक धाव देखील आता कंप्लीट झाली. धीरज दादा त्यांच्या संघाने 2 सामने जिंकलेले आहेत आणि तिसऱ्या फेरीमध्ये त्यांचा संघ दाखल झाला आणि त्यांचा देखील एक बहारदार खेळ या मॅच मध्ये जो संघ जिंकेल त्यांच्या अगेन्स्ट त्यांचा संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. 3 ओव्हरचा खेळ संपला आणि धावफलकावरती 23 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. अनिल आलेत गोलंदाजी मार्क वरती. अप्रतिम स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. तिथे फिल्डर आहेत. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न दाखवला जातो आणि दुसरी धाव सुद्धा आता पूर्ण होतीये. पंचवीस धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 25 रन्स. यावेळेला देखील इनफिल्डच्या वरना हा फटका सजवलाय. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न दाखवला गेला आणि आता दुसरी धाव सुद्धा पूर्ण होतीये. या 2 धावांच्या मदतीने आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. 27 धावा. चार बॉल अजूनही बाकी आहेत. पाहूया आता या 4 बॉल मध्ये किती धावा जमवल्या जातील. यावेळेला देखील खूप चांगला झेल पकडला आणि इथे मात्र बॅटर बाद होतोय. खरं तर दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस सामाजिक क्षेत्रामध्ये कला क्रीडा क्षेत्रामध्ये देखील एक चांगलं कार्य आपल्याला पाहायला मिळतं. निलेश दादा पाटील यांचं गोल्डमॅन
ऑफ नवी मुंबई म्हणून त्यांची ओळख आहे आणि त्यांचा या संघ या स्पर्धेमध्ये आतापर्यंत मजबूत स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. 2 सामने त्यांच्या संघाने जिंकलेत आणि तिसऱ्या फेरीमध्ये त्यांचा संघ दाखल झाला. आता नवीन फलंदाज भरत यांना प्रत्येक षटकारांसाठी 200 रुपयाचे कॅश प्राइज आहे. जितेंद्र दादा यांच्या माध्यमातून उर्फ राजा. खरं तर भरत यांच्यावरती त्यांनी प्रेम दाखवलं. प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचे कॅश प्राइज आहे. आतापर्यंत रन्स आपल्याला पाहायला मिळतात 28 आणि बॉल तुमच्याकडे शिल्लक आहेत. 3 बॉल अजूनही बाकी आहेत. यावेळीचा हा बॉल सोडून दिला लेगस्टिकच्या बाहेर. या बॉलची पिचिंग झाली आणि पंचांनी व्हाईट बॉल घोषित केला. विकेट काढण्याचा प्रयत्न परंतु अगोदरच बॅटला इथून मात्र बॅटचा फेस ओपन करण्याचा प्रयत्न झाला परंतु डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. अजूनही 2 बॉल बाकी आहेत. निशान मडवी आलेले आहेत. खरं तर गेले 2 दिवस आमची येण्याची जाण्याची सोय त्यांच्या माध्यमातून केली जाते. एक हसमुख चेहरा ॲज अ क्रिकेटर म्हणून देखील त्यांची चांगली कामगिरी राहिलेली आहे बावडी कट्टा प्रीमियर लीग मध्ये. शेवटचा 1 बॉल बाकी आहे. पाहूयात हा बॉल इथून कशा रीतीने हाताळला जाणार आहे. यावेळीचा हा बॉल कव्हरच्या डोक्यावरनं फटका सजवला. बॉल आणि फिल्डर मध्ये शर्यत. काळजी घ्या मित्रांनो. बॉल निघून चालला. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. रन्स मिळतात 4. येतोय चौकार. चौकाराच्या सहाय्याने आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 32 धावा धावफलकावरती. विजयासाठी 33 धावांचं लक्ष्य आहे. चौतीस धावांचं लक्ष्य. चला मैदानाचा ताबा घ्या. दिवा संघ फिल्डिंग लावून घ्या. दिवा संघ चला लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्या. अजिंक्य दादा केणी यांचं या ठिकाणी शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळतंय. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. ज्या ज्या वेळेला रबाळे गावामध्ये टुर्नामेंट असते त्यावेळेला आवर्जून त्यांची उपस्थिती आपण बघतो आणि रबाळे गावावरती त्यांचं भरपूर प्रेम आहे. त्या अजिंक्य दादा केणी
यांचं या ठिकाणी शुभ आगमन. वेलकम सरचं स्वागत आहे. धीरज आणि राजन आपल्याला पाहायला मिळतात. 34 धावांचं लक्ष्य. सामन्याला सुरुवात. भरत यांनी कॅश पकडले तर राजा दादा यांच्या वतीनं 200 रुपयाचं कॅश प्राइज देईल. बॅकफुटला गेले, जागा बनवली, बॉल हवेत, तिथे चांगला प्रयत्न झाला आणि या मुवमेंटला एक धाव आपल्याला पाहायला मिळाली. भरत, विक्रांत आणि गिरीश हे दिवा संघाचे खेळाडू आहेत. यांनी जर झेल पकडला तर राजा या दादा यांच्या वतीने प्रत्येक झेल साठी 200 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. लेफ्ट हँड बॅटर आता आपल्याला पाहायला मिळतोय स्टाकिन इनवरती. यावेळेला देखील बिग हिट करण्याचा प्रयत्न. त्या रिझन मध्ये फिल्डर नाहीये. बॉल चाललाय सीमा रेषा पलीकडे. 4 धावाचा उगार. विकेट काढण्याचा प्रयत्न. तिथे फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले. एक धाव कंप्लीट झाली आणि आता एका धावेवरती संयम दाखवावा लागतो. एका धावेच्या मदतीने आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 6 धावा.
स्ट्रोक चांगला आहे, फटक्यामध्ये आहे वजन, धावा मिळतात अर्धा डझन. आणि या बॉलवरती 6 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या आणि धावफलकावरती रन्स आता आपल्याला पाहायला मिळत आहेत 12 धावा. बॉल हवेत, विकेट किपर आपल्याला पाहायला मिळाले, पकडला जातोय झेल आणि बॅट्समन बाद. येणाऱ्या 17 बॉल मध्ये आता 22 धावांची गरज आहे. कमी गतीचा हा बॉल लेगस्टिकच्या बाहेर, वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. या वेळेला देखील बिग हिट आणि बॉल चालला आहे तिथे, क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाले आणि काय झेल पकडलाय. खरं तर एक मोठा फलंदाज मैदानाच्या बाहेर जात असताना आपल्याला पाहायला मिळतात. अलंकार तांडेल स्वतःच्या फटक्यावरती नाराज असताना आपल्याला पाहायला मिळाले आणि खरं तर नाराजी व्यक्त करत असताना ते आपल्याला पाहायला मिळतात.
यावेळेला देखील बिग हिट करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो. तिथे फिल्डर आहेत आणि या मोमेंटला एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. विकेट काढण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो. तिथे फिल्डर आहेत, थोडेसे इंजर्ड आहेत, तरी सुद्धा आपल्या गावाच्या नावासाठी इथून मात्र मैदानाच्या आतमध्ये एक खेळाडू खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतात. रन्स आपल्याला पाहायला मिळतात टीमच्या स्कोरबोर्ड वरती 15 धावा. चौदा बॉल मध्ये 19 धावांची गरज. 14 चेंडू 19 धावा. बिग हिट, बॉल हवेत, पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ आणि बॅट्समन आता बाद होतोय. आता येणारे बॉल 13 आणि 13 बॉल मध्ये 19 धावांची गरज आहे. या वेळेला देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु पहा तिथे बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये आणि डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. षटक संपलंय. ओव्हर नंबर 2 चा खेळ संपला. आता येणारे बॉल 12 आणि 12 बॉल मध्ये धावा कंप्लीट करायच्या आहेत 19. खरं तर 12वीचे पेपर सध्या सुरू आहेत आणि त्यामुळेच की काय आपण बॉल टू बॉल कॉमेंट्री करू शकत नाहीये, काही बंधनं आहेत. म्हणूनच आम्ही षटक संपल्यानंतर आपल्यापर्यंत आम्ही स्कोर अपडेट करतोय, दिलगिरी व्यक्त करतोय. बारा बॉल मध्ये 19. बारा बॉल मध्ये 19. 3 षटकार 1 सिंगलची गरज आहे. प्रितेश गोलंदाजी मार्क वरती. बिग हिट, बिग 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 सिक्सर. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही.
तो थांबतो, थोडा वेळ जाऊ देतो, त्यानंतर बाहेर पडतो. 30 दशक तोच जराला घेऊन पराभवाने माणूस कधी संपत नाही. जो थांबतो तो मात्र संपतो. आणि इथे जर का आपण बघितलं तर थोडेसे इंजर्ड आहेत, तरी सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आपल्या गावासाठी लढा देत असताना राजेश पहा किती सुंदर फटकेबाजी करतायत. आज लढायचंय तर आपल्या गावासाठी लढायचंय, आज पडायचंय तर आपल्या गावासाठी पडायचंय, आज धडपडायचं तर आपल्या गावासाठी धडपड करायची आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये एक जबरदस्त खेळ साकारत असताना या वेळेला देखील स्ट्रोक चांगला आहे. आणखीन एक बेमिसाल टायमिंग. बॉल चालला लॉंग ऑफच्या डोक्यावरनं. बॅक टू बॅक 2 बॉल वरती 2 हवाई सफर आपल्याला पाहायला मिळाले. षटकार. आता 9 बॉल मध्ये 6 धाव्यांची गरज आहे. नऊ बॉल मध्ये आता 6 धाव्यांची गरज. चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. आणि इथे मात्र डॉट बॉल. 8 बॉल मध्ये आता 6 करायचे आहेत. आणि इथे मात्र अप्रतिम दर्जाचा फटका, परंतु या बॉलवरती आता रन्स मिळतात फक्त आणि फक्त 1. 5 धावांची गरज आहे. पाच धावांची गरज. बॉल तयार. विकेट करण्याचा प्रयत्न लावले. अपेल मध्ये उत्साह. इथे घडतंय काय? यष्टांच्या मधोमध हा खेळाडू सापडलाय आणि LBW लेग बिफोर विकेट आपल्याला पाहायला मिळाले. बॅटर बाद. आता 5 धावांची गरज आहे येणाऱ्या 6 बॉल मध्ये. सहा बॉल मध्ये आता 5 धावांची गरज आहे. चिरंजीव आलेत गोलंदाजी मार्क वरती.
6 बॉल मध्ये 5. फटका अप्रतिम आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल वळण घेतोय आणि या बॉलवरती एक धाव आपल्याला पाहायला मिळाली. आता येणारे बॉल 4 आणि 4 बॉल मध्ये विजयासाठी 3 धावांची गरज आहे. व्हाईट बॉल. आता 2 धावांची गरज आहे विजयासाठी. आणि हा विजयाचा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. सामना जिंकलाय करावे संघाने. चला योगेश दादा टॉस साठी या आणि दिवा संघ निलेश दादा टॉस साठी आपण यायचं आहे. चला दिवा संघ आणि करावे संघ टीम कॅप्टन टॉस साठी या.